व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर उदगीर जिल्हा होतोय अशा फेक बातम्या सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारने जिल्हा वाढवण्याच्या संदर्भातला कुठलाही विचार सध्या केलेला नाही अशी माहिती मला आहे। मला दररोज किमान 50 फोन येत आहेत, आमचं गाव चाललंय का, तुमचं गाव चाललंय का। माझी तहसीलदार साहेबांना पण विनंती आहे आणि SDPO पण विनंती आहे, ही फेक बातमी कोणी तयार केली त्याचा शोध घ्या आणि त्याला ताब्यात घ्या। की गावागावात भांडण लागण्याचं काम अशा पद्धतीने चुकीचं आहे। ज्याला उदगीर जिल्हा करायचे त्याने खुशाल करावा। कंधार लोहा तालुक्यातलं एकही गाव दुसऱ्या जिल्ह्यात जाणार नाही आणि त्या संदर्भात आपल्याही लोकांनी कोणाच्याही फेक बातमीवर विश्वास ठेवू नका। तुम्ही त्याला उत्तर द्या, कोण जिल्हा करणार आहे, कोण ठरवणार आहे। तहसीलदारला पत्र नाही, SDOला पत्र नाही, माहिती मागवली नाही, काहीच नाही। पण या फेक बातम्यावर वातावरण जे खराब होते ते बंद करा आणि तहसीलदार साहेब त्याच्यात खोलात जातो, हे कोणाचं लोक आहे चालवायचं, त्याला मध्ये घालायचं काम करू। अशा पद्धतीनं वातावरण जर कोणी खराब करत असेल फेसबुकवर कंटिन्यू टाका आणि ते चुकीचे आपण उत्तर दिलं पाहिजे। जिल्हा होणार नाही, कोणाला अधिकार दिला जिल्हा करायला? आमदारला अधिकार आहे का खासदारला अधिकार आहे? मग ह्या लोकांना काय अधिकार आहे? सरकारनं भूमिका घ्यावी लागते की महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढवायचे, त्याच्यानंतर तहसीलदारकडून प्रस्ताव मागवतात, भावना लोकांच्या समजून घेतात आणि त्याच्यानंतर जिल्हा होतो। धन्यवाद।